तर ही दृश्य आहेत वसई विरार शहरातली तब्बल 5 दिवसांपासून शहर जलमय झाले, जनजीवन पुरतं विस्कळीत झाले। शहरातले सगळे रस्ते पाण्याखाली गेलेत। सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून नागरिकांनी साचलेल्या पाण्याच्या बाहेर बांबूच्या साहाय्याने रस्त्यावर बॅरिकेड्स लावलेत आणि अनेक सोसायट्यांचा विद्युत पुरवठाही खंडित केलेला आहे। 5व्या दिवशी वसई विरार पाण्याखाली आहे, त्यामुळे पाण्याचा निचरा होत नाहीये आणि नागरिकांनी यामुळे पालिकेवर संताप व्यक्त केलाय। मुसळधार कोसळणाऱ्या पावसामुळे 5व्या दिवशीही वसई विरारमध्ये अनेक सोसायट्या पाण्याखालीच आहेत। तर विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसरातल्या सोसायटीच्या बाहेरही अशीच काहीशी परिस्थिती आहे। काय नेमकी इथली परिस्थिती सांगतात आमचे प्रतिनिधी मनोज तांबे। तब्बल 4 दिवसापासून पावसाचा धुमाकूळ सुरू आहे आणि विरार पश्चिमेकडील सोसायट्या या पूर्णतः पाण्याखाली गेलेल्या आहेत। अक्षरशः आता देखील बघितलं तर पूर्ण या सोसायट्या पाण्याखाली आलेल्या आहेत। रात्रीपासून पावसाची धुवाधार सुरू होती, मात्र काहीसा सकाळपासून पावसाने उसंती घेतलेली आहे। मात्र गुडघ्याच्या वर जे पाणी आहे ते साचलेलं आहे आणि या पाण्यातून लोकांना जे आहे ते ये-जा करावं लागत आहे। सकाळच्या सुमारास मोठ्या प्रमाणात जे चाकरमणी आहेत ते मुंबईच्या दिशेने कामासाठी जात असतात, मात्र या साचलेल्या पाण्यामुळे त्यांना कुठेतरी कामावर जाणं देखील टाळता येत आहे आणि त्यात नाहक त्रास जो आहे तळमजल्यामध्ये राहणाऱ्या नागरिकांना होतोय। एकंदर पाहिलं तर ही जी सोसायटी आहे या सोसायटीचा पूर्ण तळमजला जो आहे तो पाण्याखाली गेलेला आहे। यामुळे या येथील लोकांना जो आहे तो या साचलेल्या पाण्याचा फटका नागरिकांना सहन करावा लागणार आहे। काही नागरिक जे आहेत त्या या सोसायटीमधून बाहेर येताना पाहायला मिळतंय। काका, तुमचं नाव काय? भरत पटेल। काय सांगा, सोसायटीमध्ये एवढं पाणी साचलेलं आहे, हाँ कैसा क्या कहना चाहोगे? पानी पूरा भरा है सोसाइटी में, सफाई मांगता है, घर में भी पानी भर जाता है। अजून काही नागरिक जे आहेत आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।